आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सवाच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय संगमेश्वरला आणि संगमेश्वरला आल्यानंतर कर्णेश्वराच्या देवळात जाणार नाही असं कधी होऊच शकत नाही. तर आजचे आपले खवय्ये मंजिरी पाध्ये आणि त्यांचे मिस्टर विनोद पाध्ये यांच्याबरोबर कर्णेश्वराचं दर्शन घेऊया. या देवळाबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी आपण गप्पा मारणार आहोत ह्या देवळाचे ट्रस्टी निबंध कानिटकर यांच्याशी. नमस्कार. मला त्यांची ओळख करून देता? हे आमच्या देवळाचे पुजारी श्री अशोक लिंगायत आणि हे या भागातील ज्येष्ठ व्याख्याते श्रीनिवासजी पेंडसे. या मंदिराचा इतिहास जर बघितला तर इसवी सन पहिल्या शतकामध्ये चालुक्य राजवटीतल्या कर्ण राजाने हे मंदिर त्याच्या नावाने बांधलं म्हणून याचं नाव कर्णेश्वर असं आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर ज्या कलाकाराने बांधलं त्याच कलाकाराकडून हे मंदिर बांधून घेण्यात आलं आणि त्याच्यामुळे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासारखीच रचना आपल्याला या मंदिराची पाहायला मिळते. अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावरती वसलेलं हे गाव म्हणून याचं नाव संगमेश्वर असं आहे. सुमारे 400 चौरस मीटर च्या क्षेत्रामध्ये बांधलेलं पूर्णपणे काळ्या पाषाणातलं हे मंदिर आहे आणि संगमेश्वर महात्म्याच्या इतिहासानुसार या मंदिराचं आयुष्य 2000 वर्षाचं आहे. आज आपण आलोय कोकणातल्या 200 वर्ष जुन्या घरात. ह्या घराने कितीतरी सोहळे पाहिले असतील, कितीतरी समारंभ इथे झाले असतील. ह्या घराच्या स्वयंपाकघरात कितीतरी वेगवेगळे पदार्थ केले गेले असतील. माचघरात कितीतरी पंक्ती उठल्या असतील. तर अशाच या घरात आपल्याला आज कोणते कोकण स्पेशल पदार्थ बघायला मिळणार आहेत ते पाहूया आणि या घरातल्या सगळ्या लोकांची खूप छान छान गप्पा सुद्धा मारूया. तुमचं स्वागत असं आमच्या घरात. थँक्यू. आता हे आम्ही इथे कार्यक्रम वगैरे करतो तेव्हा इथे आम्ही चुलीवर स्वयंपाक करता? हां. अच्छा. कर्णेश्वराच्या देवळात जाऊन मला खरंच खूप छान वाटलं आणि तुमचं घर खूपच सुंदर आहे. हे घर बघून मला असं वाटतं की मी कोकणातच येऊन राहावं, मुंबईत परत जावंसच वाटत नाहीये. इकडे आलेल्या प्रत्येकांना असंच वाटतं की इथे येऊन राहावंच आपण 4 दिवस असं. वा. बरं, तुमच्या ह्या संपूर्ण कुटुंबाची मला ओळख करून द्या ना. हे माझे मिस्टर विनोद पाध्ये, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. हाय. हे दीर माझे सख्खे आणि ह्या जाऊबाई, ह्या 2 जावा माझ्या. नमस्कार. आणि ते शेजारी सगळा परिवार. तुम्ही सगळे इथे एकत्र राहता? हो हो, एकत्र. एकाच घरात? हो, एकाच म्हणजे घरात. ह्या सगळ्या परिसरात? हो हो, परिसरात. खूप सुंदर. आणि तुम्ही हे मेंटेन केलंय. किती वर्ष जुनं आहे हे घर? 200 वर्षापूर्वीच आहे. बापरे. ते मेंटेन करणं सुद्धा खूप कठीण काम आहे ना? कठीण होतं.
तर मुळात ते मातीच्या भिंती आहेत ना, त्यामुळे वर्षातनं 2 वर्षातनं सारण ते सारवावं लागतात व्यवस्थित. कुठे पडलेलं वगैरे दगड बिगड काय माती पडली असेल ते लिपावं लागतं चांगलं. लाल माती असते त्याचं थोडं शेण टाकायचं, सारवावं लागतं. आणि जमिनी असतात मुळातल्या जमिनी मातीच्या आहेत पूर्णपणे, त्या वर्षातनं एकदा कराव्याच लागतात. शेणाने ना? हो हो. आणि आठवड्यातनं एकदा वगैरे ते सारवावं लागतं चांगलं व्यवस्थित. काही वेळेला येतात 200 वर्षापूर्वी घर, त्यामुळे थोडं घुशी वगैरे उंदरांचा त्रास होतो खाल्लं नाही म्हटलं तरी, वाळवी वगैरे. त्याच्यात थोडं केमिकल टाकून ते सारवावं लागतं. ओके. असं म्हणजे खूप कष्ट पडतात हे सगळं मेंटेन हो हो करायला. हो. कारण 200 वर्ष जुनं घर तुम्ही मेंटेन करताय, अजून हेच कौतुकास्पद आहे पहिलं. वा. तर काकू तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे, मेस चालवते. अच्छा सध्या मी रत्नागिरीत असते. अच्छा अच्छा. इथे मी मेस चालवते. इथे तुमची मेस असते. मग मेस मध्ये किती लोक आहेत तुमच्या इथे 20 मुलं कामाला? आहेत माझ्याकडे. म्हणजे जेवायला येतात? हो 20 मुलं? जेवायला येतात. आणि शिवाय मी डबे देते किंवा पुरणपोळी, गुळाची पोळी, मोदक असे प्रकार करून देते. वा. म्हणजे जे पटकन मिळत नाहीत सगळीकडे असे छान प्रकार तुम्ही करता. आणि तुमचं माहेर कुठे? रत्नागिरी. ओके. मग तुमच्या हातचा असा कुठला खास पदार्थ आहे? आजी तुम्ही सांगा, तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो सुनबाईंच्या हातचा? सर्वात चांगलं. सगळंच छान करतात. मग तुम्ही एखादा पदार्थ असा आहे का की मी शिकवलाय तिला? नाही, माझ्यावर हुशार आहे. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय अस्सल कोकणातले? गोळा आळू आणि ताकातलं घावण. अरे वा. मग आता आपण रेसिपी करायला घेऊया. हो. आपली सगळ्यात पहिली रेसिपी कोणती? ताकातलं घावण. ताकातलं घावण. मला साहित्य सांगणार? सांग. रवा, मीठ, ताक, मिरची, जिरं, लसूण याची पेस्ट करून घेतली, तांदूळाचं पीठ आणि कोथिंबीर. आता बघूया घावण कसं घालतात. तर मला आधी हे सांगता काय काय द्यायचं त्याच्यात? प्रथम रवा, आता ताक हे करायचं, भिजत ठेवून घालू सगळं हे? बस. रवा भिजेल एवढंच हे घालायचं, ताक घालायचं. ओके. आता मिरची, लसूण, जिरं पेस्ट. चला तुमच्या हाताखाली मी पण शिकते थोडं कसं करायचं ते. किती घालू? हा अजून घाला. हे चवीप्रमाणे, कुणाला तिखट कुणाला कमी तिखट हवं असेल तसं. आणि ही काय प्रमाणात पेस्ट करून घेतली? 4 मिरच्या, लसूण 4 पाकळ्या. समप्रमाण म्हणजे मिरची, लसूण आणि जिरं. आणि कसं आवडीनुसार सुद्धा कोणी घालू शकतं. कोणाला ते मी लगेच घातलं अजून एक चमचाभर, मला तिखट आवडतं म्हणून. कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर का? आता तांदूळाचं पीठ ह्याच्यात काढू. किती घालू? अर्धी वाट. ह्याच्यात भिजेल एवढं. अच्छा सगळं का? बस. आता हे कालवून घे. असं एकदम घट्ट नाही पाहिजे ना? नाही, थोडं पाणी घालायचं. ओके. पाणी देऊ? कारण ताक आंबट असतं ना, आंबट ताक असेल तर मग ते चिकटतं त्याला. ओके ओके. पाणी किती? बस बस बस. करू का मी? चालेल. हाताने कालवू का? हा हा कालवा ना हाताने, ते जास्त बरं. नेहमीच्या सवयीचं पण असतं ना आपलं. मग कसं अंदाज येतो ना आपल्याला किती घट्ट हवाय ते. ओके. तर हे बघा, हे एवढं असं तेवढं घट्ट पाहिजे. ओके. मीठ घातलं, मीठ घालायचं नाही घातलं. मीठ किती? चवीनुसार. चवीनुसार. आता मी खाणार आहे म्हणजे माझ्या चवीनुसार. अजून थोडं घाल. अजून घालू? बस. कारण ताक आंबट असतं की नाही, मग तेवढा आंबटपणा जरा कमी होतो त्याच्यामुळे. राईट. बस हे झालं. आता हे आपण घावण घालायचंय. हो. का हे ठेवायला लागतं थोडा वेळ? हा अर्धा तास ठेवावं लागतं. ओके. रवा भिजायला पाहिजे, नाहीतर मग कचकच लागते त्याची. ओके. पण आपण हे तयार करून आणले बरोबर? बरोबर. तुम्ही हे तयार करून भिजवून ठेवलेलं आहे, मग आपण हे रिप्लेस करूया? चालेल. ओके. आता हे आपण तयार करून आणलेलं आहे. तर आता हे घालायचं? हो. तेलाचं. उलट ना देऊ का? हो हो. तर हे असं घालताना आता घालायचं. अच्छा. जाड नाही होता का? जाड होता का म्हणून. ओके. झाकण ठेवू? ओके. आणि हे साधारण 3-4 मिनिटं. 3-4 मिनिटं ठेवायला लागतं. साधारण घावण कशा बरोबर खातात? लोणचं किंवा चटणी, खोबऱ्याची चटणी,
लोणी त्याच्याबरोबर सुंदर लागतं, किंवा तूप कोणाला आवडत असेल तर. अच्छा, ताकातल्या घावांच्या व्यतिरिक्त घावनाचे अजून काही प्रकार असतात आहेत का? ना. त्याच्यात सगळी पिठं एकत्र करायची. डाळीचं पीठ, तांदूळाचं पीठ, बरोबर. ज्वारीचं पीठ आणि कांदा, बेसन असं म्हणजे सगळं वेगवेगळ्या घालून- प्रकारची घावनं घालता येतात. आणि घावन गाठलं पण असतं ना ह्याला? ते नुसतं म्हणजे तांदूळाचं पीठ, तांदूळाचं पीठ आणि पाणी आणि हा, मीठ आणि तेवढंच मीठ. असतं. एवढंच. गौरी जेवते त्या गौरी दिवशी जेवतात त्या करतो ते. दिवशी. आणि खोबऱ्याचं म्हणजे नारळाचं दूध काढून त्याच्यात गुळ घालून ते त्याच्याबरोबर खातात. अच्छा, तो विस्तव सारखा हा. नीट अरेंज करावा लागतो ना? त्याला एकसारखी आच लागायला लागते. हा. नाही आणि तर आपल्या मग- गॅसवरती कसं एकसारखी हा. सगळ्या बाजूनी लागते. बरोबर. पण चुलीवरच्या ह्याला इतकी चव सुंदर असते की वा. अगदी आत्ताच प्रश्न- माझ्या तोंडाला पाणी सुटलं. त्याचा एक सुंदर वास पण येतोय. लसूण घातलेली असते हा, ना त्याच्यात. आणि आंबट ताकाचा पण एक मस्त फ्लेवर. ते परफेक्ट सुटणं कितपत सोपं आहे, म्हणजे आता मी शिकते अजून करायला. सुट्ट धरत तांदूळाचं म्हणजे ताक थोडं कमी टाकायचं, मग कसं कितपत चव घ्यायची, आंबट अच्छा, कितपत ताकाच्या आहे आंबटपणावर ते तिखट अवलंबून आहे. किंवा मग तांदूळाचं पीठ वाढवायचं त्याच्यात, म्हणजे मग त्याचा आंबटपणा कमी होऊन ते ओके. निघतं. नाही ते. आणि आज पण त्याची चांगली हा. मीठ लागायला हवी. वा, क्या बात आहे. हे गरम गरम खाल्लेलं सगळ्यात चांगलं असतं ना? सुंदर अतिशय. आणि केल्या- कुरकुरीत, काही जणांना कुरकुरीत आवडतं. हा. म्हातारी माणसं असतात त्यांना चावत नाही, हा. तेव्हा मग आधी काढायचं असं. अच्छा, ओके. सो आता आपलं हे घावन तयार आहे ताकातलं. हो. ताकातलं घावन तयार आहे. मग तुम्ही वाट कसली बघताय? साहित्य कृती लिहून घ्या. ताकातले घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक रवा, आंबट ताक, तांदळाचं पीठ, मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका मातीच्या भांड्यामध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये ताक घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, पाणी आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि 1 तास भिजवून घ्यावं. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर तयार केलेलं मिश्रण पसरून घ्यावं आणि त्यावर झाकण ठेवून वाफेवर घावन शिजवून घ्यावे. आपली पुढची रेसिपी कोणती? गोळा आळू, गोळा आळू. कोकणातली प्रसिद्ध अगदी. अरे वा. मला साहित्य सांगणार? चालेल. तूर डाळ, हं? आमसूल, लसूण, सुकी मिरची, कोथिंबीर, तांदूळाच्या कण्या, हळद, अळू चिरलेलं, हिंग, मोहरी, तिखट, ओलं खोबरं सजवण्यासाठी, गूळ आणि मीठ. ओके. सगळ्यात आधी काय देऊ? डाळ किती? थोडी, अजून 1 चमचा बस. आता तांदूळ, तांदूळाच्या कण्या आहेत ना ह्या? हो, तांदूळाच्या कण्या. ती? बस. अजून घालू एवढं? नको, बस. नको ना? म्हणजे 2 चमचे डाळ घेतली तर 1 चमचा कण्या. हे अळू याच्यात मला. हं. सगळा घालू? हो. आळूला खाज असते का? काही प्रकारच्या आळूला खाज असेल तर थोडं आमसूल घालायचं. सगळीच अळू काही खाज असते असं नाही काही. पण ह्या गोळा भाजीसाठी कुठल्या प्रकारचे? 2 प्रकारचे आळू असतात ना, एक ते कुठलंही वडीचं चालतं. आणि एक भाजी. कुठलंही चालतं. कुठलंही चालतं त्याला. हो, हो. आणि खाज असेल तर फक्त आमसूल थोडं आमसूल जास्त. घालायचंच असतं ना याच्यात, त्याच्यामुळे ती आपोआप खाज कमी होते. ओके, कारण चिरताना वाट लागते माणसाची. हो, हो. आळू. आता पाणी घालायचं. बस. डाळ तांदूळ शिजेपर्यंत पाणी घालायचं. ओके. त्याच्यात हळद बघा. अजून थोडी, अर्धा. बस. आता तिखट, मीठ, गूळ. आणि गुळाचा हक्का खडा घालू हा? हो हो. आता ह्याचं काय करणार? आमसूल एक. अच्छा, आमसूल पण. आमसूल जरा जपून घालायला पाहिजे ना, हो. कारण त्याचा नाही तर काळा रंग येऊन बरोबर. सगळीकडे नाही, याचा रंग असा उतरत नाही काही. नाही उतरत. पण गूळ आला की तिथे आमसूल आलं पाहिजे. ओके, किंवा आंबट आलं तिथे गूळ आला, असं. बरोबर. बस बस बस. आता हे सगळं वाफवून घ्यायचं. ओके, हे आता आपण आधी वाफवून घेऊया. हो हो. तर आता पुढे काय करायचं? आता याला फोडणी करायची तयार. आपण आता फोडणी तयार करूया. ओके, ठीक आहे. मग आता काय देऊ सगळ्यात आधी? तेल. आता काय आता करा? ह्या सुक्या मिरच्या आहेत त्या आधी तळून घ्यायच्या आपण. ओके. लाल मिरच्या आहेत ना त्या? हो हो, लाल मिरच्या. काढायला टाक. अच्छा, ते लगेच फुगतात ना? हा हा.
तळून गरमागरम आहेत. आता आता आपण जरा विस्तव थोडा कमी करूया. ओके, ते जास्त तापलंय तापलंय का? जास्त. हम्म. लसूण आता ह्याच तेलात आपण घालणार हो, हो. बाकीचं ही जरा लालसर होईपर्यंत तळायला पाहिजे. मोहरी, हिंग, कुठे गेलं? आता आपण हळद आता घातलेलीच आहे आधी, त्याच्यामुळे आधीच हळद घातली. घालायची गरज ओके. नाही. आता हे वाफवलेलं आपण त्याच्यात घालते. त्याच्यात घालूया. लसूण चांगली लालसरच झाली पाहिजे. लालसर झाली पाहिजे. आहाहा. लसणीचा वास इतका सुंदर येतो. हो, लगेचच येतोय म्हणजे मला. आणि गुळाबिळाचा सगळा फ्लेवर ते आपल्या आपण वाफवलं त्याच्यातच आहे हो, ना? हो. आणि ते पूर्ण शिजेपर्यंत वाफवायचं हो ना? हो. आणि ह्याच्याबरोबर भाकरी सुरेख लागते. अरे वा, लोणी त्याच्यावर, लसणाचं तिखट. सगळं एकदम सिंपल गोष्टी आहेत. आणि लोणी सुद्धा घरी कढवलेलं. तर एक 5 मिनिटं राहिलं की बंद करून आता ह्याच्यात वरण आपण काय घालायचंय? कोथिंबीर, कोथिंबीर आणि ओला नारळ घातला की आपली डिश तयार आहे. तयारी. आणि भाकरी म्हणजे कुठल्या प्रकारच्या भाकरी बरोबर कुठल्याही सगळ्यात प्रकारची चांगली? तुम्ही तांदूळाची घेऊ शकता, ज्वारीची घेऊ शकता, बाजरीची घेऊ शकता, कुठलीही छान लागते. आणि त्यातून इथली पिठं पण जास्त फ्रेश आणि आमच्या चांगली इथे असतात. घरचे तांदूळ असतात, वा, वा, वा. त्याच्यामुळे त्याची चव तर अतिशय सुंदर असते. आता आपण हे उतरवूया. ओके. आणि ह्या सुक्या मिरच्या आहेत त्या हाताने अशा चुरून त्याच्यावर घालायच्या. ओके, उतरवू याच्यात असं. हं. आहा, मस्त, लसणीचा वास सुरेख खूपच येतोय. छान आले. आणि त्या लाल मिरच्यांचा फ्लेवर तर अजूनच छान आहे. आता या मिरच्या ह्याच्यात घालायच्या. ह्या आपण आवडीनुसार घालू शकतो. किती? ह्याला हा. तिखटपणा फार नसतो ना? नसतो. ह्या बॅडगी मिरच्या आहेत, ओके. त्याच्यामुळे ह्याला काही तिखटपणा एवढा नसतो. तर हे असं वा, हे थोडं मिक्स करू का? हं. आणि ह्याला परत अशी फोडणी आता जशी आपण केली तशीच ह्यातलीच थोडी काढून ठेवली आणि ती वर्ण घ्यायची परत. ती अजून एक हा, पद्धत ज्याला करायचं कशी- असेल तर हा, नाही तुम्हाला आवडत असेल वर्ण फोडणी वर्ण दिलेली. फोडणी अशी फणसाच्या भाजीला पण आम्ही घालतो वर्ण. अच्छा, सुरेख लागते. उत्तम. सो आता आपली ही डिश तयार आहे. हं. आपण फक्त नारळाने सजवायची. सजवायची. गुड. आम्ही हे सर्विंग बॉल मध्ये काढून सजवून घेतो. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. गोळा अळू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तूर डाळ, आमसूल, लसूण, कोथिंबीर, सुक्या लाल मिरच्या, तांदळाच्या कण्या, हळद, चिरलेला अळू, हिंग, मीठ, गूळ, ओलं खोबरं, लाल तिखट आणि मोहरी. कृती: प्रथम मातीच्या भांड्यात तूर डाळ घेऊन त्यामध्ये तांदळाच्या कण्या, अळू, पाणी, हळद, तिखट, मीठ, गूळ आणि आमसूल घालून हे मिश्रण वाफेवर शिजवून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या तळून घ्याव्यात. उरलेल्या तेलामध्ये लसूण, मोहरी, हिंग आणि वाफवलेलं अळू आणि डाळीचं मिश्रण घालावं. 5 ते 10 मिनिटं हे मिश्रण शिजवून त्यावरून तळलेल्या सुक्या मिरच्या चुरून घालाव्यात आणि गोळा अळू सर्व्ह करावं. आपले दोन्ही पदार्थ तयार आहेत आणि ते एकदम गरम गरम खाण्यातच मजा आहे. म्हणून मी अजिबात वेळ घालवणार नाहीये, लगेच खाऊन बघणार आहे. तरी गावन खाऊ? हो हो. वाह, फारच सुंदर फ्लेवर सगळे लागतात त्याच्यात. म्हणजे गुळाचा पण लागतोय आणि आमसूल पण लागतंय आणि मस्त झालंय, खूपच छान झालंय. वा, ह्या दोन्ही डिशेस खूपच छान झाल्यात आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्यात आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. आणि आम्हालाही तुम्ही संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू. सर्व झी मराठी झी- सर्वांचे अभिनंदन. थँक्यू. काय मग, एवढ्या छान छान डिशेस मला खाताना बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय ना? अहो, मग त्या घरी करून बघा आणि त्या कशा लागल्या ते आम्हाला कळवा. आणि तुमच्याकडे पण अशा छान छान रेसिपीज असतील तर त्या सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. आता मी तर टेस्ट करून झालं सगळं.
तुम्ही पण टेस्ट करा. ऍक्च्युली तुम्ही एकमेकांना एक घास भरवा. अरे बाप. आणि हो, घास भरवताना जमल्यास एखादा छान उखाणा. संध्याकाळच्या वेळी आला स्वयंपाकघरात गोळ्या आळवाचा वास, सर्वांसमक्ष भरवतो माझ्या मंजिरीला घावण्याचा घास. अरे क्या बात आहे, मस्त. आजचा भाग इथेच संपलाय, पण असेच कोकणातले काही खास खास पदार्थ बघण्यासाठी आपण पुढच्या भागांमध्ये भेटणार आहोतच. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सव. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. जो देवा महाराजा, 12 गावच्या 12 राटीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. वय महाराजा. आज सालाबाद प्रमाणे दामलेंच्या किचन मध्ये आम्ही दोघाही मिळून घुसलो महाराजा. वय महाराजा.